नगरविकास विभागाच्या निधी वाटपाला चाप लावण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय। विविध योजनांमधील कामांना मंजुरी देण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांची मान्यता घेण्याच्या सूचना। सूत्रांची माहिती। सर्व निधी वितरणासह नियोजन विभागाच्या निधी वितरणाला मुख्यमंत्री अंतिम मान्यता देणार। अंतिम मान्यता देण्याचा निर्णय तीनही नेत्यांनी घेतल्याची माहिती। अंजली दमानिया यांच्याकडून सावली बारची पाहणी। गृहमंत्र्यांच्या बारमध्ये अटी शर्तींचं उल्लंघन। योगेश कदम यांनी राजीनामा देण्यासाठी कायदेशीर मार्ग वापरणार। दमानिया यांची समतानगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार। महाराष्ट्रामध्ये चिटिंग केली 1 कोटी नवीन मतदार महाराष्ट्रामध्ये वाढले। कर्नाटकमध्ये सुद्धा मतांची चोरी करण्यात आली। राहुल गांधी यांचा आरोप। पंतप्रधान मोदी आजपासून ब्रिटनच्या दौऱ्यावर। पावसाळी अधिवेशन सुरू असताना पंतप्रधानांचा परदेश दौरा। विरोधक पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यावर संसदेमध्ये आक्रमक होणार। ऑपरेशन सिंदूरवर मोदींनीच सभागृहामध्ये उत्तर देण्याची विरोधकांची मागणी। मंगळवारपासून ऑपरेशन सिंदूरवर राज्यसभेमध्ये चर्चा होणार। ट्रम्प यांच्या दाव्यासंदर्भात विरोधक मुद्दा उपस्थित करण्याची शक्यता। बिहार मतदार यादी फेर पडताळणी विरोधामध्ये विरोधक आक्रमक। संसद परिसरामध्ये विरोधकांचं निषेध आंदोलन। संसद परिसरामध्ये काळे कपडे घालून इंडिया आघाडीच्या खासदारांचं आंदोलन। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही। कोकाटे यांच्या कृतीचा निषेध, मात्र राजीनामा घेण्यात येणार नाही। राष्ट्रवादीमधल्या वरिष्ठ नेत्याची माहिती। हल्ली प्रत्येक जण मोबाईलमध्ये व्यस्त असतो, म्हणून राजीनामा घेणं कितपत योग्य आहे असंही मत। माणिकराव कोकाटे यांचं कृषी खातं मकरंद पाटलांकडे देणार, तर मकरंद पाटील यांच्याकडचं मदत आणि पुनर्वसन खातं हे कोकाटे यांना मिळणार। सूत्रांची माहिती। सुनील तटकरे आणि अजित पवार यांची शनिवारी बैठक। सूत्रांची माहिती। कृषी मंत्र्यांचं विधान, लातूर मारहाण या मुद्द्यांवर चर्चा करण्याची शक्यता। कोकाटे यांच्याविषयी सुद्धा निर्णय होण्याची शक्यता। महायुतीच्या वादग्रस्त मंत्र्यांवर तरुण भारतमधून टीका। मंत्र्यांच्या वर्तनामुळे सरकारची प्रतिमा मलिन। काही मंत्र्यांमुळे मोदी आणि फडणवीस यांच्या प्रतिमेला धक्का लागल्याची टीका। मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे उद्या दिल्लीच्या दौऱ्यावर। JNU युनिव्हर्सिटीमध्ये मराठी अध्ययन केंद्राचा कार्यक्रम। दौऱ्याच्या वेळी शिंदेंच्या केंद्रीय नेत्यांशी भेटीगाठी होण्याची शक्यता। नितीन गडकरी यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार। लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर रोहित टिळक यांची घोषणा। महायुतीचा महामंडळ वाटपावर फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती। संख्याबळाच्या आधारावर महामंडळांचं वाटप करण्यासंदर्भात तीनही पक्षांमध्ये एकमत। भाजपला 44, शिंदेंच्या शिवसेनेला 33 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 23 महामंडळं मिळणार अशी माहिती। सारथीच्या संचालकपदी पुन्हा एकदा सतीश पाटील यांची नियुक्ती। 20 जूनला पाटील यांची मुदत संपली होती। आता पुन्हा 3 वर्षांसाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे। माझ्या घरातच मला त्रास दिला जातोय, तनुश्री दत्ताचा व्हिडिओमधून आरोप। गेल्या 4-5 वर्षांपासून घरामध्ये छळ होतोय। अभिनेत्री तनुश्री दत्ताकडून सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट। नाशिकच्या विभागीय आयुक्तांकडून पूजा खेडकरचं नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र रद्द। पूजा खेडकरने ओबीसी कोट्यामधून 9 वेळा UPSC परीक्षा दिली होती। कल्याणमधील तरुणीला मारहाण झाल्याचं प्रकरण। तरुणीवर उपचार सुरू। आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी पीडित तरुणीची मागणी। कल्याण मारहाण प्रकरणी आरोपीला पोलीस कोठडी। गोकुळ झा याला 2 दिवसांची पोलीस कोठडी। कल्याणमधील तरुणीला मारहाण प्रकरणामधील आरोपीचा आणखी एक नवा व्हिडिओ समोर। आरोपी गोकुळ झाचा आणखी एक व्हिडिओ समोर। हत्यारानं वार करताना पहिल्या गुन्ह्याचा व्हिडिओ समोर आला। हा व्हिडिओ पुढच्या सुनावणीसाठी कोर्टासमोर सादर केला जाणार।